हाय, कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीकच असतील. तर आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवरती बोलणार आहे, ते म्हणजे मी माझं 7 किलो वजन. खूप मोठा आकडा आहे. कसं कमी केलं? माझ्यासाठी तरी खूप मोठा आकडा आहे तो 7 किलो वजनाचा. तर म्हणजे 7 किलो वजन म्हणजे मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे की कशा टप्प्याटप्प्यानुसार मी माझं वजन कमी केलं, तेही बेबीला फीड करता करता. आणि कारण की 6 महिने पूर्णपणे बेबी आपल्यावरती अवलंबून असतं आणि 6-7 महिन्यापर्यंत आईचं दूध बेबीला देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आणि 6-7 महिन्यानंतर वरचं खायला लागल्यानंतर थोडंसं आपली भूक वगैरे कमी होते. त्याच्यामुळे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे की फीड करत करत मी कसं काय एवढं वजन कमी. टिप नंबर 1, टेन्शन घेणं सोडून द्या की मी खूप खूप जाड आहे, मी कशी तरी दिसते, अशी दिसते तशी दिसते. कारण की मी स्वतः हे सगळं अनुभवलं आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच आपल्याला वाटतं की आपण पहिल्यासारखं दिसायला लागावं आणि मी पहिल्यासारखी दिसत नाही आहे म्हणून खूप म्हणजे असं मनाची खजीकरण होतं आणि डिप्रेस फील करतं माणूस. त्यावेळेस खूप नाजूक स्थिती असते आणि त्याच्यामध्ये वाढलेलं वजन वगैरे हे सगळं खूप त्रासदायक ठरतं. एका स्त्रीसाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ती आई झाली आहे, ती एका नवीन जीवाला जन्म दिला आहे. थोडंफार चेंजेस तर आपल्यात होणारच आहेत. त्याच्यामुळे आपण एवढं टेन्शन घेतलं नाही पाहिजे. मी घेतलं होतं, तसं तुम्ही करू नका. कारण की मी खूप सारखी म्हणायचे मी जाड झाले, मी जाड झाले, मी जाड झाले. मला सगळे समजून सांगायचे की टेन्शन घेऊ नको. माझे मिस्टर पण मला सांगायचे. तर तरी पण मी मनावर जास्तच घेतलं होतं. तर मला म्हणजे आधीच्या शरीराची सवय आपल्याला असते ते दिसत नाही आपल्याला. तुम्हाला सांगेन की मी काय कुठली डायटिशियन डॉक्टर काय नाही, त्याच्यामुळे माझं एवढं काय मी मनावर घेऊ नका. मी माझ्यासोबत घडलेल्या गोष्टी सांगत आहे आणि प्रत्येकाची बॉडी वेगळी असते. त्याच्यामुळे जे माझ्यावर सूट झालं ते तुमच्यावर सूट होईल असं नाही. त्याच्यामुळे मी सांगते माझी स्टोरी, ती फक्त तुम्ही ऐका आणि काही टिप्स असतील त्या मी तुम्हाला देणार आहे नवीन आईसाठी. कारण की मी ते अनुभवलं आहे. 6-7 महिने झाले आता. त्याच्यामुळे अजून प्रोसेसमध्ये आहे माझं वजन कमी व्हायचं. तर त्याच्यामुळे थोडंसं त्याच्या आधीच मला मी सांगत आहे, नंतर पण सांगेन मी तुम्हाला कसं काय झालं ते. तर फर्स्ट म्हणजे मी ज्यावेळेस प्रेग्नेंट होते त्यावेळेस माझं वजन होतं स्टार्टिंगला फर्स्ट मंथमध्ये माझं वजन होतं 57 किलो. त्याच्या आधी म्हणजे लग्नाच्या आधी मी 54-55 किलोवरती अशीच असायचे. म्हणजे पहिल्यापासूनच मी थोडीशी आहे तब्येत वगैरे मला. तर पण 54-55वरती असायचं. त्यानंतर लग्न झाल्यानंतर लग्नाच्या टायमाला माझं वजन खूप कमी झालेलं. तर लग्न झाल्यानंतर मी इकडे आल्यानंतर 2-3-4 महिने तसंच वजन राहिलं. त्याच्यानंतर परत वाढलं 55-54वरती परत आलं आणि नंतर मग प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर 57 किलोवरती आलं. त्यानंतर परत 3-3ऱ्या महिन्यामध्ये डॉक्टर बोलले वजन वाढत नाही आहे म्हणून, वजन वाढवा डॉक्टरनी सांगितलं. त्याच्यानंतर मी खूप मनावर घेतलं. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी मी प्यायला सुरू केलं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे खूप खूप पाणी प्यायचे मी आणि त्यावेळेसच माझं 4 किलो वजन कमी झालं होतं. 64 किलोवरून मी 60 किलोवर आलेली आणि त्यावेळेस मी खुश होते, पण एवढी खुश नव्हते कारण की मला अजून कमी वजन करायचं होतं त्याच्यामुळे. तर म्हणजे मी खुश होते पण एवढी नव्हते. तर त्याच्यानंतर मग परत अजून म्हटलं की अजून कमी करावं. तर नंतर मी तरी 60 किलोवरच होते 2-3 महिने 60 किलोवरच राहिले. 1-2 महिने 60 किलोवरच होते. नंतर मग परत वजन केलं चेक त्यावेळेस 59 किलो भरलं आणि नंतर आत्ता ज्यावेळेस मी चेक केलं त्यावेळेस 57 किलो. म्हणजे मी प्रेग्नेन्सीच्या टाईमच्या वेटवरती आले आणि सगळ्यात जास्त हॅप्पी झाले कारण की बेबीवर पण कुठला असर झाला नाही माझ्या वजन कमी करण्याचा आणि वजन पण कमी झालं. त्याच्यामुळे खूप भारी वाटत आहे. फीड वगैरे व्यवस्थित करायला म्हणजे पाहिजे. त्याच्यामुळे खाणं वगैरे तर ठेवायलाच पाहिजे चालू. करायचे ते मी तुम्हाला सांगते. सकाळी उठल्यानंतर 2 अंडी खायचे आणि जेवणामध्ये 1 ते 1.5 चपाती खायची किंवा एक भाकर खायची आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये थोडंसं कमी जेवायचे. जेवढं आपल्याला शरीराला गरज आहे तेवढंच घ्यायचे. कधी आपण ओव्हर ईट करून जातो ते आपल्याला समजत नाही. तर पोर्शन कंट्रोल केलं मेन म्हणजे मी. आणि नंतर मग जेवढं म्हणजे भूक असते त्याच्यापेक्षा कधी आपण खाऊन जातो जास्त. तर तसं करून कधी तुमचं वजन कमी होणार नाही आणि तेच मी केलं. फुल तर नव्हते करत पण थोडंसं कमी केलं होतं आणि
मग पाणी वाढवलं, पाण्याचा इंटेक, पाण्यामुळे आपल्या शरीरामध्ये पचनक्रिया चांगली होते, त्याच्यामुळे पण आपलं वजन कमी करायला खूप मदत होते. आणि असं काही छोट्या छोट्या गोष्टी मी फॉलो केल्या, त्याच्यामुळे पहिलं गोड खाणं बंद केलं. मी डान्स करायचे घरामध्ये खूप, गाणे लावायचे आणि नाचायचे खूप, त्याच्यामुळे बाळाला घेऊन सोबत माझं म्हणजे एक्सरसाइज होऊन जायची, शरीराची पूर्ण हालचाल व्हायची. आणि घरातली कामं, मेन म्हणजे घरातली कामं करायची. आणि तो होतं आणि खूप पोट राहिलेलं मला डिलिव्हरीनंतर, तर ते थोडं नॉर्मलचं कमी झालं आहे, तसं आहे पण कमी झालं आहे. आणि ते कमी प्रोसेसमध्ये आहे अजून, वजन पण आणि बेली फॅट पण कमी करते मी. तर तुम्हाला मी नंतर अजून काही टिप्स देईलच. तर तसंच मी तुम्हाला सांगितलं आहे की बेबीच्या बड्डेपर्यंत तुम्ही एक असा ध्येय ठेवा तुमचा, की मला या वजनावरती रिटर्न यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्या बाळावर पण कुठला असर नाही झाला पाहिजे, म्हणजे त्याचं वजन वगैरे कमी नाही झालं पाहिजे, फिडिंग व्यवस्थित आली पाहिजे त्याच्यामुळे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्याची तुम्ही काळजी घ्या आणि टेन्शन घेऊ नका, टेन्शन फ्री राहा. तर आपोआप तुम्ही त्या वजनावरती रिटर्न येणार आहात जर तुम्ही प्रयत्न केले. छोटे मोठे प्रयत्नच तुम्हाला हे करू शकतात. जेवणामध्ये प्रोटीनचा समावेश केला मी, जसं की डाळी जास्त खायची, चपाती भात कमी खायला लागले. आणि चपाती भात कमी म्हणजे बंद नाही केला. असं डाएट तुम्ही ठेवा जे तुम्ही कायम आयुष्यभर फॉलो करू शकता. असं नाही की तुम्ही म्हणजे आता जर असं केलं की मी हे खाणार, असं नाही खाणार, तसं नाही खाणार, वजन कमी करणार, भात पूर्णपणे बंद करणार, चपाती बंद करणार, असं म्हटल्यावर तुमचं म्हणजे जे परत तुम्हाला खायचंच आहे त्या गोष्टी, कारण की आज सगळं आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे त्याच्यामुळेच. तर थोडं थोडं खा, बंद करू नका, पण क्वांटिटी कमी करा, त्याच्यामुळे तुमचं वजन कमी होईल. आणि पूर्ण जसं खायचं कोणती गोष्ट बंद करू नका, सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात खा. आणि पाणी भरपूर प्या, थोडीशी छोटी मोठी एक्सरसाइज करत जा. माहीत आहे झोप पूर्ण होत नाही बाळ असल्यामुळे, तर त्यामुळे सुद्धा वजन वाढतं आपलं, खूप हार्मोनल इम्बॅलन्स असतं, खूप जास्त स्ट्रेस येतो, म्हणजे झोप नाही झाल्यामुळे खूप दिवसभर थकल्यासारखं वाटतं. तरी पण तुम्ही त्यातून पण तुमची झोप पूर्ण करायचा प्रयत्न करा. हेल्प घ्या, हजबंडची घ्या, कोणी घरामध्ये असतील त्यांची घ्या आणि झोप पूर्ण करायचा प्रयत्न करा पूर्ण. आणि 6 ते 7 तास झोप तुमची पूर्ण करा. आणि बाहेरचं खाणं टाळा वजन कमी करत असताना. आणि एवढं तेवढं खाल्लं तर चालतंच, पण जास्त करून खाऊ नका. गाणे लावा आणि नाचा. खूप छान एक्सरसाइज आहे ती, बेस्ट आहे सगळ्यात जास्त. आणि वजन कमी झाल्यानंतर आपोआप पोटाचा घेरा पण कमी होतो, एवढं तेवढं राहणारच आहे पोट तुमचं. तर कारण की आता एवढं मोठं बाळ पोटात होतं आपल्या 9 महिने, तर त्याच्यामुळे थोडंफार आणि ते कालांतराने कमी होऊन जातं. आणि त्याच्यामुळे चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.